नमस्कार. स्टडी पॉईंटमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बहुचर्चित अशी ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत. गट ब संवर्गातील हे पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. पूर्वपरीक्षेची ही जाहिरात आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा अर्थात कंबाईन प्री एक्झाम असं याला म्हणतात. गट ब च्या या जागा आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी आणि कर निरीक्षक याच्या या जागा आहेत. 9 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा होणार आहे. 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पाहूयात प्रवर्गानुसार या जाहिरातीचं विश्लेषण. तर सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक असं या दोन पोस्टिंगसाठी दोन संवर्गातील या जागा आहेत. याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे आणि अराखीवसाठी 2 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वसाधारण 1 आहे आणि महिला 1 असे एकूण 3 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. सविस्तर जाहिरात पुढील प्रमाणे आपण पाहत आहोत. चला, राज्य कर निरीक्षकसाठी थोड्या जास्त जागा त्या पद्धतीने म्हणावं लागेल. चला, यानंतर राज्य कर निरीक्षकसाठी 269 पदे या ठिकाणी 279 माफ करा 279 इतकी पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अनुसूचित जातीसाठी 78 पदे, अनुसूचित जमातीसाठी 3 पदे, विजा अ साठी 11, भज साठी भटक्या जमाती ब 11, भटक्या जमाती 9, भटक्या जमाती ड साठी 13 जागा, इतर मागासवर्गीयासाठी अर्थात ओबीसी ज्याला म्हणतात त्याच्यासाठी 93 जागा अशा भरल्या. विमाप्र म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 12 जागा या ठिकाणी भरण्यात आलेल्या आहे. जाहिरात त्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग जो आहे तो 25 जागा त्यांच्यासाठी आरक्षित या ठिकाणी करण्यात आल्या. अतिदुर्गम यांच्यासाठी घटक जे आहेत त्यांच्यासाठी 23 जागा या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. एकूण आरक्षित पदे हे 279 पदे या ठिकाणी आहेत. सविस्तर जाहिरात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सर्वसाधारण 51 अशी ही जाहिरात पूर्ण प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 181 पदे, महिलांसाठी 84 पदे आहेत, खेळाडूसाठी 14 पदे या ठिकाणी दिलेली आहेत. दिव्यांगासाठी स्पेशल या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. एकूण 11 पदे दिव्यांगासाठी आहेत, 3 अंधासाठी आहेत, अल्पदृष्टीसाठी 3 पदे, कर्णबधिरीसाठी ऐकू येण्यातील जी दुर्बलता आहे त्यांच्यासाठी 3 पदे आहेत. आणि म्हणजे आम्ल हल्लाग्रस्त काही असतील, ॲसिड झालेले असेल, हल्ला ज्यांच्या झालेले, स्नायूची विकृती झालेली असेल, म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रोफाईज काही झालं असेल, किंवा स्वमग्नता जे काही मंदबुद्धी असतील किंवा स्वतःमध्येच मग्न असतील असे जे काही असतात, जे मेंटली ॲबिलिटी ज्यांची चेंज झालेली असते, असे काही अपंग असतात त्यांच्यासाठी 2 पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. चला, असे एकूण अनाथासाठी स्पेशल आरक्षण आहेत 3 पदे त्यांच्यासाठी आहेत. 2 पदे संस्थात्मक व 1 पद संस्था बाह्य असं अनाथ पद अशी जाहिरात आपण सविस्तर या ठिकाणी पाहत आहोत. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकडून मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. अशी या ठिकाणी तपशीलवार अर्ज सादर करण्याची 1 ऑगस्ट 2 वाजल्यापासून दुपारी 2 वाजल्यापासून ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर 21 ऑगस्ट साधारणतः 11:30 12 वाजेपर्यंत 11:49 ही जाहिरात सुरू असेल. अर्ज करण्याचा कालावधी असेल. ऑनलाईन पद्धतीने विहित शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ऑनलाईन पद्धतीने 21 ऑगस्ट 2024 रोजी 11:59 वाजेपर्यंत ही आपल्याला मोबाईल त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी 11:59 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे. चलन भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असेल 25 ऑगस्ट. 25 ऑगस्टला आपल्याला अंतिम दिनांक चलनाद्वारे शुल्क भरण्याचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पदसंख्या आणि आरक्षणाबाबत तरतुदी हा खूप महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेला आहे. पदसंख्या बघा, काही संवर्गातून पदे खूप कमी आलेले आहेत असं या ठिकाणी दिसून येत आहे. त्यासाठी या ठिकाणी एक विशेष पॉईंट त्यांनी दिलेला आहे. विशेष टिप या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता IMP पॉईंट ह्याला आपण या ठिकाणी आरक्षित करूयात, अधोरेखित करूयात. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. हे त्यांना सांगण्यात आलेले तेवढे त्यांनी जाहीर केलेले आहेत. परंतु जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदाच्या नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. त्यानुसार पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे संवर्ग पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित अतिरिक्त मागणी पत्राचा तपशील पूर्वपरीक्षेच्या निकाल प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात येईल. IMP पॉईंट आहे जाहिरातीमधलं. नंतर त्या जागा भरण्यात येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. हा या ठिकाणी IMP पॉईंट आपण समजून घ्यायचा आहे. नंतर हा जो या ठिकाणी बोल्ड अक्षरामध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं IMP आहे. आपण एकदा त्याला सविस्तर पाहूयात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरात आणखी मागणी पत्र त्यांच्याकडे येणार आहेत. त्याच्यानुसार ते पद भरणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्यात कुठलाही उशीर करू नये किंवा लेट फॉर्म भरू नये. आणि फॉर्म भरला नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्या संवर्गाला जागाच नव्हती, आम्ही त्यामुळे भरलंच नाही असं तुमची तक्रार त्या ठिकाणी घेण्यात येणार नाही असं या जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे.
चला, भरावाच्या उपरोक्त संवर्ग पदाचं सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील शासनाकडून प्राप्त संबंधित मागणीनुसार आहे. तसेच वर नमूद पदसंख्या आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होऊ शकेल हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पदसंख्या आरक्षणाबद्दल बदल झाल्यास समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनाच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. सामाजिक प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग, अनाथ आरक्षण इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी या ठिकाणी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. शासन निर्णय महिला बालविकास विभाग क्रमांक जो काही या ठिकाणी दिलेला आहे 4 मे 2023 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याची अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. महिला सर्व मागास प्रवर्गातील महिलांना जे नॉन क्रिमिनल लागत होतं ते नॉन क्रिमिनलची अट या ठिकाणी राहणार नाही, ती रद्द करण्यात आलेली. मात्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील ज्या महिला आहेत आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या, आरक्षित पदासाठी ज्या दावा करणाऱ्या महिला आहेत, संबंधित मागास प्रवर्गातील इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करणाऱ्या आल्याप्रमाणे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील. नॉन क्रिमिनल तुम्हाला काढावंच लागणार आहे, काढून घ्या, सादर करा. महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी अर्थात डोमेसियल असल्याबाबतचा तसेच अनुसूचित जाती जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असल्याचा, म्हणजे तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नाहीत, यासाठी नॉन क्रिमिलियर नाहीत, क्रीम गटामध्ये तुम्ही नाहीत, याच्यासाठी तुम्हाला स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असल्याचा स्पष्टपणे त्या ठिकाणी दावा करायचा आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, भटक्या जमाती अ प्रवर्गातील आरक्षित पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. हा पॉईंट आहे. चला, यानंतर पुढील जाहिरात आपण पाहूयात. अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात जमात उमेदवाराचे आरक्षण यासाठी दाव्यासाठी पात्र असतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS साठी स्पेशल सूचना त्यांनी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राधायो जो काही 12 फेब्रुवारी 2019 रोजी 31 मे 2021 रोजी तदनंतर शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल अर्थात EWS दावा केलेले उमेदवार सन 2025-2026 या आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी ते लागणे गरजेचं आहे त्या ठिकाणी पाहिजे. सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिक या ठिकाणी पाहूयात आपण 26 फेब्रुवारी 2024 व संबंधित शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 संदर्भात माननीय उच्च न्यायालय दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणात अंतिम न्यायाधीरणाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही जाहिरात शासन शुद्धीपत्रक इतर मागास वर्ग इतर मागास वर्गासाठी जी काही नॉन क्रिमिनलची अट आहे ती नॉन क्रिमिनल व्यक्ती गटात उन्नत व प्रगत व्यक्ती गटात मोडत असल्याची पडताळणी कार्यालयासाठी 2025-26 आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात नॉन क्रिमिलियर सादर करणे अनिवार्य राहील. इतर मागास वर्गासाठी पण दिलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवाराचा राखीव पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला, खेळाडूचं आरक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला हे तुमचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी गरजेचं आहे. शासन निर्णय 1 जुलै 2016 सोबतचे परिशिष्ट आपल्याला पाहावा लागेल आणि विहित नमुन्यातील प्रावीण्य प्रमाणपत्र प्राप्तीचा अहवाल उपलब्ध नसल्यास उमेदवाराच्या बाबतीत खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबतचा तसेच तो उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरता पात्र ठरतो असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. दिव्यांगाचं आरक्षण आपण पाहत आहोत. मी वरी सांगितल्याप्रमाणे सहाय्यक कक्ष अधिकारी हे दिव्यांगाचं प्रकार आहेत. BLV, DHH, OA, BA, OL, BL असे त्यांचे हे संवर्ग आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकता. चला, पुढील पद्धतीने दिव्यांग व्यक्तीचे संबंधित संवर्ग पदाकरता शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशानुसार असं दिव्यांगासाठी हे प्रपत्र या ठिकाणी सांगण्यात आलेले. हे मुद्दे 4 पॉईंटचे पूर्ण मुद्दे दिव्यांगासाठी आहेत. यानंतर दिव्यांगाचा उमेदवार लेखनिक अथवा दिव्यांग 4.26 मध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिव्यांगाबद्दल लेखनिक आणि अथवा अनुग्रह कालावधीबद्दल जे काही बाहेरून त्यांचे सहकार्य करणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. अनाथाचं आरक्षण 4.27 मध्ये पूर्ण अनाथाच्या विषयी या ठिकाणी पॉईंट सांगितलेले आहेत. वेतन श्रेणी काय असणार आहे तर सहाय्यक कक्ष अधिकारी यांना S16 ही वेतन श्रेणी या ठिकाणी असणार आहे. 44,900 ते 1,42,400 एवढं त्या ठिकाणी पेमेंट आपल्याला पडणार आहे. हा स्केल या ठिकाणी असणार आहे. इतर संवर्गासाठी
सहाय्यक कक्ष अधिकारी जे आहे S16 आहे, इतर संवर्गासाठी S14 असं पेमेंट आपल्याला त्या ठिकाणी पडणार आहे. जवळपास 38,600 ते 1,22,800 असं ते त्या ठिकाणी आपला जो काही पगार आहे तो आपल्याला या ठिकाणी महागाई भत्ता नियमाप्रमाणे देय व भत्ते राहणार आहेत. पात्रता भारतीय नागरिकत्व नवीन मुलांसाठी ज्यांचं आत्ताच डिग्री झालेला आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यांच्यासाठी विशेष ही मी आणखी एकदा रिपीट करतो. पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. भारतीय नागरिकत्व तो असायला पाहिजे, भारताचं नागरिकत्व पाहिजे. वयोमर्यादा सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक दोघांसाठी ही एकच या ठिकाणी वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं किमान वय हे मागासवर्गीय अतिदुर्गम घटक आणि सर्वांसाठी 18 असायला पाहिजे. अमागाससाठी 38 कमाल वय, मागासवर्गीय अनाथ अतिदुर्गम घटक जे आहेत त्यांच्यासाठी 43 वय असायला पाहिजे. अमागाससाठी 43 खेळाडूमध्ये आणि खेळाडू प्रावीण्यप्राप्त खेळाडू जे आहेत मागासवर्गीय व अतिदुर्गम घटक यांचं पण 43च पाहिजे. माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी अमागाससाठी 43, मागासवर्गीय व अतिदुर्गम घटक 43 असं वय या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. दिव्यांग उमेदवार जो आहे वयाच्या 45 वर्षापर्यंत त्याला फॉर्म भरता येईल असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. चला, विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. अर्हता काय पाहिजे, शैक्षणिक अर्हता आपल्याला या ठिकाणी पाहावी लागणार आहे. संविधानिक विद्यापीठाची सगळ्यात महत्त्वाची बाब, संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याची समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. 2, पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार, नवीन जे मुलं 3rd इयर करतायत पदवी परीक्षेला बसलेले उमेदवार म्हणजे ज्यांची डिग्री होते, आता पुढल्या वर्षी डिग्री होते किंवा या वर्षी ते लास्ट इयरला आहेत, पदवी परीक्षेस आहेत असे, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी, मुख्य जे मेन परीक्षा आहे, मेन एक्झाम जे आहे त्याच्याची प्रवेश परीक्षा आहे, त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी तुमच्याकडे डिग्री लागणं आवश्यक आहे असं या ठिकाणी. 3 नंबर, आंतरभाषिता, इंटर्नशिप किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असली पाहिजे. तुम्ही इंटर्नशिप करत आहात कुठे किंवा कुठली कार्यशाळेचा तुमचा अनुभव त्या ठिकाणी आवश्यक असेल तर हा जो अनुभव आहे हा तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अगोदर हा अर्ज भरण्यासाठी, मुख्य परीक्षेचा जो अर्ज तुम्ही भरणार आहात त्याच्या अगोदरच ते पूर्ण झालेलं पाहिजे. आणि पुढचा पॉईंट आहे जो 6.1 मधला 6.3.1 हा आपण पाहिला. 6.3.2 मध्ये मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. 10वीला तुमचं मराठी पाहिजे, 12वीला तुमचं नसेल मराठी तरी तुम्हाला 10वी किंवा मराठी भाषेचं तुम्हाला पूर्ण ज्ञान कुठल्या तरी एक्झामला पाहिजे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक, अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक जो आहे तो दिनांक या ठिकाणी परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. या ठिकाणी निवड प्रक्रिया बघा, निवड प्रक्रिया कशी होत आहे. 7.1 मध्ये निवड प्रक्रियाबद्दलचे पूर्ण पॉईंट सांगितलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवार शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार राबवण्यात येतील. सहाय्यक कक्ष अधिकारी गडब सेवा प्रवेश नियम 2018, राज्य कर निरीक्षक विक्री कर निरीक्षक गटब अराजपत्रित सेवा प्रवेश नियम 2021. विविध संवर्गाकरिता भरती प्रक्रिया त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या टप्प्यामध्ये राबवण्यात येईल. सहाय्यक कक्ष अधिकारी बघा, परीक्षेचा या ठिकाणी पॅटर्न आपल्याला सांगण्यात आलेला आहे. राज्य कर निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकासाठी यांच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा दोघांसाठी एकच असणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण 100 असणार आहेत. यासाठी ही जाहिरातीसोबतच आपल्याला PSIची जाहिरात येत असते, पण PSIची जाहिरात या ठिकाणी आलेली नाही आणि वरील जाहिरातीमध्ये काय पॉईंट आहे 1 नंबरचा त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आणखी जाहिरात निवड जशी जशी आपली परीक्षा होत राहील मागणीनुसार आपण पदे वाढवत राहणार आहोत, पदामध्ये वाढ होणार आहे असं या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे. त्यामुळे फॉर्म हा भरून घ्यावा असं आयोगाने आपल्याला सांगितलेलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परंतु परीक्षेच्या योजना पद्धतीनुसार पूर्व परीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षेची अंतिम निकाल प्रक्रिया राबवण्यात येईल. पूर्व परीक्षेचा अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर बघा, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते सगळ्यात सुरुवातीला आपल्याला प्रोफाईल या ठिकाणी तयार करायचं आहे. यानंतर खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे, अपडेट करून घेणे, खाते तयार करणे, जुनं खातं असेल प्रोफाईल तयार केलं असेल तर अपडेट करून घेणे. त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे संकेतस्थळावर उमेदवाराच्या खात्याची KYC करण्याकरिता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक ADR 2425 CR 6 दिनांक 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे विहित कार्यपद्धतीनुसार तुम्हाला KYC करून घेणे बंधनकारक आहे. पहिला पॉईंट आहे प्रोफाईल तयार करणे, नंतर अपडेट, प्रोफाईल जर खूप जुना असेल तर अपडेट करणे, नंतर KYC करणे. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने पुढील प्रमाणे लागू असेल त्यानुसार आवश्यक कागदपत्र अपलोड करणे, सादर करणे.
तुम्ही एखादी नवीन डिग्री घेतली असेल, प्रोफाईल तुमचा जुना असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो अपलोड करावा लागेल. नवीन डिग्री विविध कालावधी विविध पद्धतीनुसार पुढील प्रमाणे लागू असेल. परीक्षा शुल्काचा भरणा विविध पद्धतीने करणे, जिल्हा केंद्र निवडणे आणि नंतर संयुक्त परीक्षेत जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाचा संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. यानंतर पुन्हा अर्ज तयार करायचा आहे, आपण अर्ज लिहायचा आहे, अर्ज भरायचा आहे, अर्ज फिल करायचा आहे. गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा याच्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भरावायच्या अराखीव आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवाराच्या गुणाच्या आधारे गट ब अराजपत्रित सेवेकरिता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. चला यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहूयात. विविध कागदपत्रे काय पाहिजे आहेत हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजेच तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात असल्याबाबतचा पुरावा या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र 2025-26चं तुम्हाला द्यायला पाहिजे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही देण्यात येणं गरजेचं आहे. मात्र पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडूसाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट, अनाथसाठी असेल तर अनाथ सर्टिफिकेट PDF करून तुम्हाला द्यायचं आहे. किमान 50 ते 500 KB या साईजमध्ये तुम्हाला ते देणं आवश्यक आहे. आरक्षित महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी देण्यात येणं गरजेचं आहे. प्रमाणपत्रे संकेतस्थळावर उमेदवाराच्या सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक 4 तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. सर्वसाधारण अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल. अर्ज 2 सादर करण्याचे संकेतस्थळ या ठिकाणी साईटचं त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी जिल्हा केंद्र निवड तुम्ही कशी करावी याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. परीक्षा शुल्काचा भरणा, परीक्षेचे नाव, संयुक्त पूर्व परीक्षा, अमागासाठी 394 रुपये, मागासवर्गीय अतिदुर्गम घटक अनाथासाठी 294 रुपये, अमागास माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी 394 रुपये, अमागास माजी सैनिक असतील, मागासवर्गीय असतील, अतिदुर्गम घटक असतील, अनाथ असतील, माजी सैनिक असतील तर त्यांच्यासाठी गट ब संवर्गासाठी 294 रुपये आपण या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरायचे आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. चला परीक्षा शुल्कासाठी या ठिकाणी माहिती अद्ययावत केलेली आहे. नंतर ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे तुम्हाला पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. सेवा प्रवेशोत्तर शर्ती या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. प्रवेशपत्र प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला कसं काढायचं आहे, हॉल तिकीट, ही सगळी माहिती आपण नंतरही पाहणार आहोत. असा हा फॉर्म सर्वांनी भरावा. सगळ्यांना सर्व विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरण्यासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठी शुभेच्छा. पाहत रहा स्टडी पॉईंट.